राष्ट्रगीत म्हणण्यासाठी वेळ नाही किंवा गोंधळ झाला असा काही प्रकार होऊ नये. राष्ट्रगीत हे सन्मानपूर्वक झालं पाहिजे, कारण आपल्या मोर्चाची सांगता राष्ट्रगीतानं व्हावी. आणि तो दिवस म्हणजे क्रांतीचा दिवस आहे आपल्या देशाचा, आणि क्रांतीच्या दिवशी आपण राष्ट्रगीतानं त्या क्रांतिवीरांचा सुद्धा आपल्याकडून सन्मान व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. पाहू नका. तुमचं गाव आहे, तुमच्या गावात फोन करायचा, बाबा असा असा मोर्चा आहे, काय तुमची तयारी आहे. तुम्ही ज्याला याला काय याच्या त्या पैशाची इन्व्हॉल्वमेंट नाही किंवा काही मानापानाची इन्व्हॉल्वमेंट आहे. याही पोस्टरवरचे नाव आहे ते आपण एक संघटन म्हणून बंदीजींचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक आणि जे येणारे नेते, तर त्याच्यामुळे आपले पुण्याचं नाव याच्यात घालतात त्याच्यात घालतात. पण तुम्हाला एक मुभा आहे, देगलूरला गेले, तुम्ही कुठं दौरा केला, त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली किंवा तिथून जर बातमी लागली तर शिरसेच्या नेतृत्वाखाली, कारण ते परस्पर अरेंज करतात. काल आम्ही सिडकोला गेलो होतो, त्यांनी सगळे कॅमेरे आणले होते आणि त्यांची वीज कशी असली की बाहेरून येणारा माणूस त्याच्यावर थोडस इम्प्रेशन असेल. काल त्यांनी सोडाळे दादाचं भाषण आता ते पाहून म्हणते 4 मिनिटे थांबून ऐकलं, कारण मग काय सांगता काय नाही वरिष्ठ त्याच्यासाठी आपल्या टीम या तयार आहे. आणि आपल्यापैकी जे काही लोक आहेत, जे काही काम करू शकतात ते काम करायला सगळ्याला मोकळा आहे. आणि हे जास्तीत जास्त कसे माणसं आणता येईल आणि सगळ्याच्याच मनात आहे, ही फक्त सगळ्याच्याच मनात आहे. थोडस आपले या रस्त्याला जायचं का त्या रस्त्याला जायचं, थोडेसे आपल्यात मतभेद होऊ शकतात आहेत. म्हणजे एवढंच आहे की तुम्ही जर ती सभा वगैरे असेल, कुठं काही बाहेरचं असेल तर तुम्ही ग्रुपवर टाका, किंवा ग्रुपवर टाकलं किंवा मला सांगितलं किंवा दादाला सांगितलं, सोमनीला सांगितलं. याच्यामध्ये हे उगा आम्ही काहीतरी बुजगवून यावं, म्हणजे काय आम्हाला काय याची म्हणजे लिडरशिप काही नाही देणं तो ठीक आहे. आमच्या वळणी वाटती, आमची समज निर्माण होती, तुम्ही काम केलं तर तुमचं होईल, पण काहीतरी पुढे काहीतरी बुजगवलं पण पाहिजे म्हणून आम्ही हे म्हणजे पुढे आहोत. तर त्याच्यामुळं असा गैरसमज होते की बाबा हे पुढे आहे, पुण्याच्या नेतृत्वाला कोण देता, कोणीच देता नाही. तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला जबाबदारी कोणती आहे, माणसं जमवायची. आता काही शिरसे साहेब यांना ते कार्यकर्ते भेटते तर यांचं चांगलं कोण नामध्यामध्ये आहे का, ते राणगे साहेब आपले नगरसेवक त्यांनी तेवढ्या काम केलं. रोजचे मासात की मी स्वतः जेवढे आहे तर लागते तेवढ्या आपले अंदाजे आहे. यांनी त्याची 50,000 रुपये आणून दिले, पैसे टाकायला. त्याच्यामुळे आपल्याला निधीची काही कमी पडणार नाही आणि मुलाला पैसे मागायची गरज नसल्यामुळं आपण बदनाम होण्याची गरज नाही. त्याच्यामुळं जे काय निर्मळ मनाने तुम्ही तुमच्या डोक्यात इथं हे पूर्व चांगला आहे किंवा हा कार्यकर्ता चांगला आहे, चला त्या लावून तुमच्या गावात मीटिंग ती लगेच आपल्या ग्रुपला आली पाहिजे. एका जागी सुरू झालेली प्रत्येक गावात बिल्डिंगा सुरू होतात आणि आपण तिथं जातो वातावरण थोडंसं म्हणजे चिडलेलं आहे, वातावरण म्हणजे पुढे लोक मोटिवेट झालेले आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला तेवढी ताकद लागणार नाही. ज्यांना त्यांना तिथं आपण बसलेले आहोत, तुमच्या काय म्हणजे तुम्ही काय करू शकता, कुठले गाव तुम्ही करू शकता, एवढे गाव हँडल करू शकता, फक्त एवढं की संपर्कात राहा. डबल कोणी समजा आणून कोणी डबल झालं तरी म्हणायचं ठीक आहे, आमची ते माणसं आहे, आमच्याने सुद्धा होऊ शकतात. सर्वांना जय भीम. मागच्या 6 बैठकी आपण अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जो महामोर्चा होणार आहे नांदेडला 9 ऑगस्ट रोजी, त्या संदर्भातल्या पूर्वतयारीच्या संदर्भात आपण 6 बैठकी घेतलेल्या आहेत. आणि मागच्या 2 दिवसापासून आपण 9 ऑगस्टच्या महामोर्चाचा प्रचार प्रसार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आज त्याचे हँडबिल्स आलेले आहेत, पोस्टर्स आलेले आहेत, तसंच छोटे बॅनरसुद्धा आलेले आहेत. अजून काही जे साहित्य याला लागणारं आहे
त्याच्यामध्ये काही लोकांचे आयडेंटिटी कार्ड्स तयार करणं तेही गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मोर्चासाठीचे वेगवेगळे स्लोगन्स जमा करणं, काही आपले क्रिएटिव्ह विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून ते करणं, सोशल मीडियासाठी काम करणारे आपल्या समाजातले सगळ्यात अधिक विद्यार्थी आहेत त्यांची एक बैठक, म्हणजे प्रत्येक ग्रुपनी वेगवेगळी जबाबदारी जर घेत असतील तर आम्ही त्याच्यापैकी एक जबाबदारी घेऊ, ती की आपल्या समाजातील जे सोशल मीडिया यूट्यूब चॅनल चालवतात, फेसबुक चालवतात, फेसबुक लाईव्ह करतात, त्यांची एक बैठक आपण घेऊ आणि त्यांची या प्रचार प्रसारामध्ये, या महामोर्चाच्या प्रचार प्रसारामध्ये काय मदत होईल, त्यांच्या काय नवीन आयडिया आहेत ते आपण त्यांच्याकडून घेऊन त्याची अंमलबजावणी करून या मोर्चामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग आपल्याला करता येईल. दुसरंच, ह्या महामोर्चाच्या संदर्भात तालुका पातळीवर ज्या बैठकी होणार आहेत त्या बैठकीचं नियोजन करत असताना आपल्या सगळ्याच्या लक्षात आलं पाहिजे की तालुक्यावरची बैठक म्हणजे तालुक्याच्या संदर्भात या संलग्नित जेवढी गावं आहेत त्याच्यामधले किमान 4 लोक त्या बैठकीमध्ये उपस्थित असली पाहिजेत. तालुका एक शहरामधूनच आपल्याला लोक नाही काढायचे, तर ग्रामीण भागामधून सुद्धा लोक या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणं गरजेचं आहे, असंही मला या नियोजनाच्या बैठकीमध्ये एक सांगायचं आहे. त्याच पद्धतीने मोर्चाचे आता जे प्रमुख गेस्ट आलेले आहेत, आता जसं आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते त्यांची व्यवस्था करतील. भीमराव आंबेडकर साहेब आहेत, त्यांची व्यवस्था त्यांच्याच कार्यकर्त्यांना द्या. एकंदरीत मोर्चाच्या कृती समितीला चीफ गेस्ट आले, त्याच्यामुळं मुख्य कामामध्ये कुठं बाधा होणार नाही, कोणाची तारंबळ उडणार नाही, हे एक गरजेचं आहे. आज उद्या मी कालही बोललो होतो, आमचे आपल्या चळवळीतले वरिष्ठ आहेत रमेश दादा यांनाही बोललो होतो की आपल्याला या 2-3 दिवसात एक पत्रकार परिषद घेणं अनिवार्य आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये, कारण अजूनही आपल्याला परमिशन ज्या रूटची मागलेली आहे ती प्राप्त झालेली नाही आहे, पत्रकार परिषदेमध्ये आपण त्या मोर्चाचं नियोजन सांगू, मोर्चाची तारीख डिक्लेअर करू, हे पोस्टर्स जे आहेत ते पब्लिश तिथं करू. त्याच पद्धतीने आपल्या रूट जो आपण मागितला आहे आणि तोच रूट का आपल्याला गरजेचा आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि ते पत्रकार परिषदेमधून ते गेलं पाहिजे मला असं वाटतं. एकंदरीत या मोर्चाच्या संदर्भात किमान 3 पत्रकार परिषदा होणं खूप गरजेचं आहे. आपण मध्ये प्रसिद्धीपत्रक काढू, तसंच तालुक्याच्या ज्या बैठकी आहेत त्याच्या संदर्भातही प्रसिद्धपत्रक गेले पाहिजेत. तर हे जे छोटाले नियोजन आहेत याच्यानंतरही नियोजनाच्या बैठकी होतील, तेव्हा काही सुचलं तर ते सांगेल. पण हे ज्या माझ्या सूचना आहेत मला असं वाटतं की या महत्त्वाच्या आहेत आणि याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. धन्यवाद. जय भीम. एकच सांगायचं या ठिकाणी की आपला जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आपले जे नारे आहेत ते नारे एक सिलेक्ट केलं पाहिजे, तो त्याच्या व्यतिरिक्त नारे आपण मध्ये केलं पाहिजे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपले जे सगळे कार्यकर्ते आहेत, बरेच जण काय करतात की आपल्या प्रमुख पालकमंत्री आले, त्यांच्या समोर भीमराव साहेब आले किंवा आनंद साहेब आले, त्यांच्याकडे जवळजवळ म्हणजे जाण्याचा पर्यंत करतात, फोटो काढण्याचा पर्यंत जास्त करतात. पण त्या ठिकाणी आम्ही संपर्क आता कृपया करून आमचं थोडं ऐकत राहतो की बाबा नाही तर कसं आहे, आम्हालाच बरेच जण काय करतात माहिती आहे का, राहू द्या थोडं थांबा, मी आमच्या जवळच आहे, अशा काही गोष्टी करू करू समोर विनाकारण आपलं कसं माहिती आहे का की त्या स्टेजला गालबोट लागते, की शिस्तपणा दिसत नाही, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. पण इथे सगळ्या आम्ही सूचना आहेत आपण सगळेजण आणि विनंती करणार आहे की आपण सर्वजण की हा मोर्चा आपला चांगलाच होणार आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त जर बऱ्याच लोकांच्या हातामध्ये बाबासाहेबांच्या फोटो आणि आपल्या महापुरुषांच्या जर फोटो घेतल्या अजून म्हणजे सगळ्यात चांगलं, म्हणजे हा मोर्चा जेणेकरून कोणत्याही पक्षाचा दिसणार नाही, कोणत्याही सार्वजनिक हे दिसत आणि जास्तीत जास्त
मला असं माझं वैयक्तिकपणे सगळ्यांनी जर निळ्या टुकड्या किंवा निळा जर आपण हे घातलं तर अजून थोडं बरं होईल. एक सैनिकांनी चांगलं लढवूया आपण दिसूया, बाबासाहेबांच्या सैनिक त्यातून दिसूया आपण. एवढं फक्त माझी सूचना आहे. त्याची जबाबदारी सांगा, तुम्ही काय जबाबदारी घेणार? माझी जबाबदारी आमच्या संस्थाचं जवळपास 200 ते 300 सैनिक असतील. वा 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 300 सैनिक त्यांचं महिला असतील त्याच्यामध्ये पुरुष असतील जवळपास 200 सैनिक आमच्या बरं, त्याच्यातली त्या टोपीचे ग्रुप तयार करा की सगळी त्यांनी आम्ही सगळे पूर्ण तुम्हाला काय लागते मदत हां. हे आम्ही देतो. आता काय फक्त एवढं बाबा सगळ्याचं आमचं ऐकत आम्ही फक्त जेवढ्या वरती स्टेजवर आहेत नाही, आम्ही याच्यात कसं आहे सर, की आम्ही काही आय डी कार्ड देतो स्पेशल, म्हणजे रिपब्लिकन सैन्याच्या 2 जिल्ह्याचे आय डी कार्ड देतो, रिपब्लिकन सैन्यामध्ये 2 रिप्रेझेंटेट करतात, त्याच्यातला 1 जण रिप्रेझेंटेट करतो. आता एका संघटनेचे 10 लोक बोलतील म्हटलं तर इतर मिटिंगला आपल्याला कुठं रात्र होऊ नये त्या दिवशी. म्हणजे त्याच्यामध्ये काय, आम्ही ज्यांना आय डी देऊ जे लोक राहतील, आणि ते आय डी आपण कसं करू की जे शेवटच्या टप्प्यामध्ये जे लोक मेहनत करताना दिसतील त्यांना आपण वारंवार जे मिटिंगला आहेत एफर्ट घेतात त्या लोकांना आय डी देऊ, आणि आम्ही त्या आय डी असणाऱ्या लोकांना तुम्ही हे करा वर्किंग करा. ठीक आहे तसं म्हणजे तुम्हाला आम्ही येऊन मी जरी म्हटलो की मला भेटू द्या म्हटलं तर तुम्हाला भेटू द्यायचं काही कारणच नाही. आता याच्यामध्ये कसं स्टेजची जबाबदारी आमची मी स्वतः सुरेश गजभारे, आनंद झडते आणि घ्या ना, नाव घ्या. गोंधळे. सुरेश गजभारे. नंबर सांगा साहेब तुमचा. 7038. म्हणजे बरेचसे महाराष्ट्रातले जे मोर्चे झाले त्यामध्ये बराचसा गोंधळ झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. तर आम्ही ज्या आधीच्या बैठकीमध्ये एक गोष्ट वारंवार विचारत येते की जेव्हा स्टेजवरती भाषण चालू आहे, काही प्रमुख लोकांचेच भाषणं होती, त्याच्यात आपण फिल्टर करू की इंटेलेक्च्युअल लोकांचेच भाषणं झाले पाहिजे, ज्या विषयावर त्यांचा अभ्यास आहे अशाच लोकांचं झालं पाहिजे. म्हणजे मी तिथं बोलतोय आणि मला त्या विषयाबद्दल काही गांभीर्य नाही, त्याचा काही अर्थ नाही निघणार तो मोर्चाचा आउटपुट. तर तिथं आपण एका वेळी स्टेजवरती भाषण होत असताना एकाच प्रतिनिधीला स्टेजवरती जाता यावं, आपण असं काही मॅनेजमेंट लावलं तर चांगलं राहील का? म्हणजे मंचावर कुठलाही चेअर्स न टाकता मंचाच्या खाली चेअर टाकून फक्त मंच हा संबोधनासाठी ठेवला तर चालेल का? नाही नाही, कसं आहे, काही मान्यवर जे आहेत ना त्यांना वर घ्यावं लागतं, जे बोलणार आहे ते बाकीच्याला खाली ठेवावं. काय होतं त्याच्या माहिती आहे का, एक मान्यवर चढला ना त्याचे 10 कार्यकर्ते समर्थक आपले चढतात. आपण त्याच्यासाठी म्हणाले ते फोकसमध्ये कधी येतील जेव्हा नाही का स्टेज खाली राहील आणि जेव्हा नाही का ही सगळी लोक बोलतील तेव्हाच ते फोकसमध्ये. 10 जणांच्या गर्दीमध्ये कोणीच दिसणार नाही तुम्हाला. मग हे करा ना, जरा वेगवेगळं स्टेज करा ना. मग आपलं तेच स्टेज करा ना. आपलं काय म्हणणं होतं की संबोधन काय ते स्टेज ते करू आपण. दोन स्टेज ते आज जणांना बसू द्यावं. 5 जणांना वरी बसू द्यावं. 5 जणांना 5 जणाला आपण करू आपण. मग असं करू 5 जण 5 जणाला पाहुण्याला बसू देऊ, आपण सगळे बाजूला खाली राहू. हां, त्याच्यापैकी कोणी कारण आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, बडोदे साहेब, घोलप साहेब आणि माने साहेब हे 5 माणसं वर राहतील, आपण सगळे खाली राहू. ओके. हां हां बघा, सांगितलं त्यांना काय सांगायचं आणि भंतेजी राहतील आहे की नाही. झालं तुम्ही म्हणलं हे 5 माणसं आणि भंतेजी. हां, याच्याशिवाय वर कोणी नाही, 6 माणसाशिवाय. ओके हो, बरोबर आहे की नाही. म्हणजे 5 माणसं आपलं जर 40 फुटाचं फुटपाथ रिकामा असते, आपण जो आयचा लावतो किंवा काय आपण स्टेज टाकतो, तर हे जे आपले मान्यवर होतात ते फुटपाथवर, म्हणजे आपण जे स्टेज टाकू 2 स्टेजमध्ये, फुटपाथवर बसच्या साईडला पुढच्या राऊंड बसवता येतील, ज्याला बोलायचं ना त्याला वर जाता येईल. हां, फुटपाथच्या साईडला जे स्टेज रिकामी जागा राहील तिथं आपल्या मान्यवराला बसवायचं, त्याला अटॅच करून पायऱ्या त्याला वर जाता येईल. ही एक चांगली आणि बेस्ट सूचना आहे. का त्याला सगळेजण मान्यवर जे बी असतील आपले जे VIP आहेत त्यांचे कार्यकर्ते तर त्याच्यासोबतच असतात, नाही म्हणता येत नाही. पण जेव्हा भाषण होईल कार्यकर्ते बघा मोठे आपले जे कार्यकर्ते त्यांना बसायला आपण जागा देऊ या साईडला, आणि जेव्हा भाषण होईल तर त्या साईडला वरून, आणि ते सगळ्याला संबोधित करतील. नाही ना VIP साहेब खूप मोठे नाही का महामोर्चामध्ये नाही का? VIP साठी 40 फुटाचा स्टेज आपण टाकला.
8x40 किंवा 10x40 तर त्याच्यात सगळे मान्यवर आपल्या जेवढे आहेत बसू शकतात आणि ज्यांना बोलायचं आहे त्यांनी एक आपलं जर आयचं लावलं ज्याला मागच्या वेळेस लावलं होतं आधी जे ते ठरलं वर- काय आहे, लक्षात आपण मान्य जसं केलं होतं तसंच मान्य काय तसं होतं? तसं नाही. ऐकून घ्या, आपल्याकडं मान्यवर येणार आहेत 6. फक्त सहा. बरोबर. आनंदराज आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, सुरेश मानेजी, बडोले साहेब आणि गोलप साहेब हे 5 माणसं आणि भंतेजी 6वं माणूस. हे 6च माणसं वर राहतील. ज्यांना बोलायचं आहे लोकलचे कोणी बोलतील की नाही. आपण वेगवेगळ्या जातीच्या प्रतिनिधींना संधी द्यायला एक मिनिट ऐका ना. नाही ना, आणि त्यांना 40 बरोबर. एक मिनिट ऐकून घ्या. आणि आपल्याकडे 59 जाती आहेत. 59 जातीपैकी 10-12 तर जातीचे प्रमुख येतील तिथं बोलायला. काय तर ते सुद्धा आपल्यासोबत खाली राहतील. हां, आणि ज्यांचं आपण नाव घेऊ तेच वक्ता वर जाऊन 2 मिनटं 5 मिनटं जे त्याला बोलायचं आहे कमीत कमी वेळामध्ये चांगलं आणि स्पष्ट बोलून त्यानं खाली यावं. ठीक आहे ना, असं माझं मत आहे. कारण गोंधळ होणार नाही. दुसरं हा? जसा गोंधळ झाला तसं होणार. हां, गोंधळ होऊ नये. आणि गर्दीत चालली त्याला ढकलून द्यायला, मी चाललो मला ढकलून द्यायला, ते चाललं आहे, असला प्रकार नको. आपण खाली खुर्च्या टाकून जे प्रमुख आहेत ते प्रमुख आणि आपल्याकडून जे प्रमुख आहेत ते प्रमुख असे बोलणारे ते तिथं खाली बसून आणि ज्याचं नाव घेतलं ते व्यक्ती वर जाऊन बोलल. आणि राहिला प्रश्न त्यांच्यामध्ये तर आपण सुरुवात करू अगोदर बडोले साहेबापासून, घोलप साहेबापासून, सुरेश माने साहेबापासून, भीमरावजी आंबेडकर साहेबापासून, आनंदराज आंबेडकर साहेबापासून, सगळ्यात शेवटी आनंदराज आंबेडकर साहेबाला बोलायला हां. आणि राष्ट्रगीत घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करू. राष्ट्रगीत घेऊन करूत मात्र एवढं मात्र नक्की. हां, त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा सर्वांना सांगितला पाहिजे. नाही सांगूत ना आपण, बिलकुल करेक्ट आहे. आता हे नवीन मुद्दा झाला साहेब. हां, हे महत्त्वाचा मुद्दा झाला. मग ते बनवूनच क्लिअर केलं त्याला स्पष्ट थोडं. आता मी बोलू संपून टाकूत ना आपण. हो, आता संपून टाकूत. अजून कोणाचे काय मुद्दे राहिले? अजून काही सजेशन असतील तर सांगा. हां, बोला गोडबोले सर. मागच्या वेळेस आपण गेल्या त्या भागामध्ये जागा नव्हती. जे काही आपलं उशिरा VIP आले आपले जे नेते त्यांना जागा नव्हती बसायला. ज्यावेळेस आपण निवेदन दिलं मागच्या मोर्चात त्यावेळेस तुम्ही असे पर्टिक्युलरली काही लोक आहेत अशाने तिथं जावं की जे त्यांना प्रशासनाला चर्चा करता येते. बरोबर आहे का? त्यावेळेस जागा कुठे नव्हती, इतके लोक होते नंतर आले त्यांना जागा नव्हती बसायला त्यावेळेस. बरोबर आहे. तर या गोष्टीवर काही विचार व्हावा अशी अजून एक सजेशन आहे. आम्ही जे कर्नाटकाचा मोर्चा झाला होता त्यामध्ये आम्ही काय केलं होतं की बोलणारे जे निवडक लोक आहेत लोकलचे बोलणारे ते निवेदन द्यायला गेले नाही. बोलणारे बोलले आपण निवेदन द्यायला एक वेगळं डेलिगेशन देऊ शकतो ह्या मान्यवरांसोबत लोकलचं की जे अधिकाऱ्यांचे आहेत एक प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या संघटनांचं एक तसं प्रतिनिधी डेलिगेशन देऊया. इकडे बोलणारे देतात नंतर ह्यांच्यासोबत मेन डेलिगेशन सोबत ते लोक जातील. लोकांचे लोकल लोकांचे ते जातील ना. नाही, त्यांचं म्हणणं काय नेहमी 100-150 लोक जातात ना. आता तिथं ते आपल्याला ऐकत नाही. ते ज्याच्या पद्धतीने ते पोलिसाची उजत घालून जातात. जानिंदे साहेब, कलेक्टर साहेबाकडे जे बैठकीचा हॉल आहे त्या बैठकीच्या हॉलमध्ये 100 माणसं बसतात. हो, बरोबर आहे. आता राहिला प्रश्न कलेक्टर साहेब निवेदन स्वीकारत असताना त्यांच्या दोन्ही बाजूला आपले हे 6 माणसं बसतील. त्यांच्या बाजूला आपण बसू. बोलत असताना ॲड्रेस करत असताना आपण करू. आणि त्याच्यावरचं जर वरिष्ठांना म्हणजे जसं आनंदराज आंबेडकर असतील किंवा सुरेश माने असतील, बडोले असतील, गोलप साहेब असतील यांना जर काही बोलायचं असेल भंतेजींना काय बोलायचं असेल ते पण बोलतील. शिष्टमंडळ हां, दादा असं नाही ते येत नाहीत का? ते कसं काय येतील? ते एक ऐक मिळा. ठीक आहे, ते मला माहित नव्हतं. ते जर येत नसतील साहेब लोक तर मग आपण प्रमुख जाऊ आणि आपण ॲड्रेस करू. अहो ते घेतात ते नाही इथलं फायनल करू ते काय आपण कम्युनिकेट करणारच आहोत की त्यांना ना जिल्ह्यातच करू. आता ते दुसरं कोण बोलणार? एक प्रतिनिधी 2 प्रतिनिधी आपण तिथं जाऊ. कलेक्टरला आपण ॲड्रेस करू आणि कलेक्टरला ॲड्रेस केल्याच्या नंतर त्यांना सांगू की हे आमचं निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पोहोचवलो त्याची प्रत आम्हाला द्या. ही पद्धत असते.
एकदम नाही ते ठरवू, त्याचे नावं ठरवू आधी आणि ते लोक पाठवून आत्ताच घेऊन टाका सर. बोलू काय मी आता बोलतो सगळं घेतो मग कार्यकर्ते तर सगळीकडे जातात. आता अधिकारी आहेत, रिटायर्ड कर्मचारी आहेत सगळेजण की जे त्या विषयावर आहेत. प्रत्येक जातीचे त्यांच्या जातीचे घेऊ, आपल्यातून एक ठेवू फक्त. बघा त्यांच्यापैकी येणारे माणसं 5 आहेत, काही माणसं जास्त येणारे नाही. शर्मकार येतील, गोर समाजाचं एक येईल, मातंग समाजाचं एक येईल, त्याच्यानंतर आणखीन वल्हारी समाजाचं काही असतील प्रतिनिधी. आणखीन कोणी प्रतिनिधी असतील तर 5-10 लोक ते असतील, आपले 5-10 लोक, आपले 25 असतील, संपला विषय. निवडक लोक असा शब्द. निवडक लोक ना आपले तेच 25. आता आपल्यामध्ये काय रिपब्लिकन सेना आहे, भारिप आहे, वंचित आहे, DSP आहे, SP आहे. आता आपल्यामध्ये खूप पक्ष आहेत ना, आपण सगळीकडे विखरलेले आहेत. एक आता आपण शेवट करू. बोला किंवा सर हां राहिले किंवा आजका करायला जबाबदारी सांगा. बोला बोला बोला. तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. पूज्य भदंत पयाबुद्धीजी यांना पंचांग प्रणाम. सर्व बौद्ध उपासकांना सप्रेम जय भीम. आज आपण ज्या समस्येशी झगडतोय, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण, हे काही सभ्य लोकांचं किंवा प्रज्ञावंताचं भांडण नाही, काही अज्ञानी माणसांनी उभं केलेलं एक वितंडवाद आहे. आणि म्हणून आपण प्रज्ञावान लोक आहोत, शिनवान लोक आहोत. आपण कोणाशीही हुज्जत न घालता आपण आपलं म्हणणं सरकारशी मांडलं पाहिजे. आता आमचे कॅप्टन म्हणाले तसं की हा जो महामोर्चा निघणार आहे, प्रचंड मोठा हा महामोर्चा असेल, त्यामध्ये की आपल्याकडून कसल्याही प्रकारची चूक होऊ नये. कारण याच्यामध्ये अनेक कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सगळे सहभागी असतात. आणि त्यामुळं इथं जे आपण घोषणा देणार, आता आपण यूट्यूबवर पाहतो आहे, कुठल्या याच्यावर पाहतो, इतक्या गलिच्छ शिवाय एकमेकांना देत आहेत. त्यामुळं आपण प्रज्ञावान आहोत, शीलवान आहोत, हे स्तर सोडून चाललेले आहेत आपली माणसं. त्यांना कळत नाही, त्यांना बोलू द्या. पण आपण एक विशिष्ट पातळी गाठलेली माणसं आहेत. एक वैचारिक लेवल आपला आहे आणि ती वैचारिक लेवल आपण खाली येऊ देऊ नये. आणि त्याच सभ्यतेने आपण त्या मोर्चामध्ये वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. कुणालाही शिवीगाळ केल्याने, कुणाला काही नावे ठेवल्याने हा समस्या हल होणार नाही. तर सरकारशी आपण कायद्याच्याच चौकटीत राहून कायदेशीर पद्धतीनेच आपण ती मांडणी केली पाहिजे. त्या पद्धतीने आपण सरकारशी भांडणं पाहिजे. वैयक्तिक कुणाशी हेवे दावे, शिवीगाळ, आता बरेच लोक मारामारीपर्यंत येऊन पोचलेले आहेत. आपण पाहतोय की एक वैचारिक लेवल सोडल्याचा एक पुरावा आहे. आणि याच्यामध्ये काही लोकांना मुद्दाम सोडलेलंच आहे. जाती तेढ निर्माण करण्यासाठी काही पेड वर्कर आहेत, पैसे घेऊन बोलणारे. मागच्या विधानसभेत जे बोलले, लोकसभेलाही बोलतात पेड वर्कर असे, इकडंही आहेत तिकडंही आहेत. आणि या पेड वर्करमुळे समाजात एक गढूळ वातावरण निर्माण केलं. आपल्याला सगळं वाटतं की हा सगळा समाज एक अजूनही एकसंघच आहे, पण काही मोजक्या लोकांमुळे याला एक विकृती निर्माण होत चाललेली आहे. आणि या मोर्चामध्ये आपण म्हणतोय की आपण हे जे स्लोगन देणार आहोत, आमच्या साहेबांनी म्हटल्याप्रमाणे, की एक त्याचा ड्राफ्टच तयार करा, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही दुसरं काही बोलायचं नाही, बरं का. घोषणा ज्या द्यायच्यात आपल्याला त्या मोजक्यात द्यायच्या. सगळ्या महापुरुषांचा आपण सन्मान करायचा, आदर करायचा. एक कुठल्याही यांचा अनादर आपण आपल्या हातून होणार नाही, बरं का. आताच त्यांनी वाटलं की महापुरुषांचे एक फलक असू द्या, सर्व महापुरुषांचे फलक आपल्यासोबत असू द्या, काही फरक पडत नाही, बरं का. आणि म्हणून हा मोर्चा एक शीलवान लोकांचा, प्रज्ञावान लोकांचा मोर्चा व्हावा. त्याला गालबोट लागू नये. कोणी आपली बौद्धिक स्तर, आपली पातळी सोडून कोणी याच्यामध्ये नारेबाजी करू नये की गैरवर्तन करू नये. कारण त्यामुळं आपल्या तमाम समाजाला गालबोट लागेल. एवढी काळजी सर्वांनी घ्यावी. सर्व आपण सहभागी होऊया. समता सैनिक दल आहे आमच्या, भारतीय बौद्ध महासभा आहे, प्रत्येक खेड्यापाड्यातून लोक येतील. मागच्या आपण मोर्चा अनुभव घेतलेला आहे की खेड्यापाड्यातूनच सारीचे सारे सैनिक येतात, पदाधिकारी येतात, कार्यकर्ते येतात आणि मोर्चा मागच्यासारखा सुंदर होईल. फक्त आपण सर्वांनी आपली लेवल
सांभाळून या मोर्चात आपण सहभागी व्हावं. चिल्लरपणा त्यात कोणी करू नये एवढी विनंती करते. थांबतो. जय. साहेब येतील, घोलप साहेब, बडोले साहेब, माने साहेब, त्यांना एकत्र आपल्याला रेस्टॉरंटला चालतंय ना. नाही, उपलब्ध असतात का तेवढे सूट भेटतील का ते बघू. ऐन वेळामध्ये आपल्याला बुकिंग करावं. तुम्ही आता जबाबदारी घ्या ते. तुम्ही फक्त एक पत्र द्या या. साहेबांच्या नावाने यायला रेस्ट हाऊस बुकिंग. आणि माधवरावांना गायकवाडांना त्यांना एक पत्र द्यायला कडवले साहेब तर ते माझे मंत्री त्यांच्या नावाने ऑलरेडी बुकिंगच होते. पण त्यांचं बी माहितीचं होऊन जाते आणि जे बी माध्यमावर आहेत त्याच्यात त्या आपल्याला बुकिंग करता येईल. जे आपण निवेदन द्यायचं ठरवलं त्यामध्ये आता सर्व जे कोणी मेहनत घेत असेल जे कोणी काम करत असेल प्रत्येक प्रतिनिधी काय करा ते निवेदनमध्ये आपण समाविष्ट करायला पाहिजे. आता रिपब्लिकन चॅनल एकाला व्यक्ती येऊन सुद्धा आपल्यासोबत ज्यांनी काम करत आहे जी मेहनत घेत आहे प्रत्येकाला काय करा आपण त्या तुमच्या त्या निवेदनामध्ये काय करा नाही होईल ना तसंच करायचं. जे आपण ज्याने काम केलं ऐन टायमाला फलाना एक प्रतिनिधी म्हणून ते सोबत राहायचं. आपण तेच बोलायला साहेब. आता उगा 10 लोक तसं होतं आपलं तेच म्हणणं आहे की तसं होऊ नये. हो हो म्हणजे आपण समजाने काळजी घेतलं पाहिजे. बरोबर आहे की गोंधळ झाला नाही पाहिजे. कारण बाकीच्या मोर्चामध्ये रिझर्वेशनची जबाबदारी घेतात. रेस्ट हाऊस रिझर्वेशन सगळ्यांचं रिझर्वेशन करून टाका. हो आता ह्या ज्या कॉम्प्लेंटमध्ये तेवढेच आहेत ना? हा पाचच माणसं. त्यांच्या बाबासाहेब पाचच माणसं. त्यांचा नंबर घे. नंबर नाव घे. ते मला लागलं कुठे लागलं? सर तुम्हाला काय आर्थिक नियोजनाचं लागेल का हो, हो. नाही, नाही. लागलं ते मी त्यांच्या बुकिंग. बाकी बुकिंग माझ्याकडे आहे. हा आर्थिकचं सांगा ना आपल्याला. पैसे आम्ही देऊ नका. काही लागत असेल पैसे देऊ नका. पैसे लागत असतील सर मी ते समाजावर सोडून टाकतो. एखादी रूम एक्स्ट्रा राहू द्या. काय गरज आहे? त्याचा मोबाईल नंबर घे. एखादी असू विश्राम करायच्या बुकिंगची व्यवस्था प्रकाश दिपके केलेली आहे का? अभिजित साहेब दिपके बोला. नाही रे. प्रकाश दिपके हो, प्रकाश दिपके. अभिजित हा. मोहन आंबेडकर एक मिनिट बोल. त्याला बोलवायचं नांदेड. माजी पोलीस निरीक्षक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य भंतेजी आणि या ठिकाणी जमलेले सर्व सिनियर समाजाचे मार्गदाते. आज आपण मला या ठिकाणी मिटिंगला हजर राहण्यासाठी म्हणजे खूप 6वी मिटिंग आहे त्याला मी पहिली वेळ हजर राहिलो त्याबद्दल मी आपल्या सर्वांची प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला हे सर्व आता शिजलेलं आहे, सर्व तयार झालेला आहे मसुदा. मला एकच आपल्याला एक विनंती करायची, आपलं जे मोर्चे निघणार आहेत हे नांदेडचा मोर्चा सर्व महाराष्ट्राला आदर्श मोर्चा असा वाटला पाहिजे. आपल्या लोकांकडून कोणत्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचं गालबोट लागता कामा नये. त्यासाठी आपल्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या मिटिंग होणार आहेत त्या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांना अशा सूचना द्याव्या की स्टेजवर कोणी गर्दी करू नये आणि आपल्या मोर्चामध्ये कुणीतरी विघ्नसंतोषी लोक मोर्चामध्ये घुसून आपल्या लोकांना बदनाम करण्याचं काम करू शकतात. त्यासाठी आपल्या बाजूला कोण आहे याच्यावर सर्वांनी लक्ष देण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण सूचना केल्या पाहिजेत. आपण प्रशासनाला सर्व प्रकारचं सहकार्य करून आपला मोर्चा कसा आदर्शवत आणि प्रखर असा म्हणजे एक ताकदीचा मोर्चा निघाला असं आपल्या नांदेडचं एक वेगळं पॅटर्न निर्माण झालं पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि स्टेजवर जे VIP आहे त्या VIPच्या स्टेजवर कार्यकर्त्यांनी जाऊ नये, तिथं गर्दी करू नये. असा वेळ गेस्ट हाऊसला फोटो काढण्यासाठी गेस्ट हाऊस आहे, आल्यानंतर आहे, गेल्यानंतर आहे. यासाठी प्रत्येक पक्षाच्या जे जिल्हा अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आपापल्या परीनं तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या आपल्या छोट्या छोट्या गावामध्ये ज्या आपल्या मिटिंग होणार आहेत हे संपूर्णपणे आपण सर्वांनी कार्यकर्त्यांना समजून सांगावं जेणेकरून आपला मोर्चा अत्यंत प्रभावी आणि ताकदीचा झाला पाहिजे आणि आपल्या नांदेडचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आदर्श मोर्चा म्हणून गेलं पाहिजे आणि शासनाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारचं मोर्चा काढावा अशी माझी सर्वांना विनंती आहे.
बस 2 शब्द संपवतो. मी फक्त सूचना देणार. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे महानायक, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी निघणाऱ्या मोर्चाच्यासाठी होत असलेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्व समाजातील प्रमुख व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि मित्र हो, सगळ्यांनी आपल्या आपल्या सूचना मांडल्या. त्या सूचनामध्ये एक गोष्ट आली नाही की आपण फलक लावणार स्लोगन. जे स्लोगन आपल्याला लावायचे त्याच्या तयारी 4 दिवस 8 दिवस आपल्याला आधी करावी लागणार आहे. कारण कोणतेही स्लोगन लावून विनाकारण कॉन्ट्रोवर्सी आपल्याला होऊ द्यायची नाही. नंबर 1, ज्या घोषणा आपल्याला द्यायच्यात त्या घोषणांचीसुद्धा तयारी आपण आधी करावी. ज्या घोषणा आपण सांगणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त इतर घोषणा कोणी देऊ नयेत ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या दिवशीच्या मोर्चामध्ये किमान 10,000 झेंडे आपल्याला निळे लागणार आहेत. आणि निळ्या झेंडे जोपर्यंत आपण सगळ्यांच्या हातात देणार नाही, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये निळा झेंडा गेला पाहिजे. 10-20-50 माणसाच्या नंतर झेंडे, 10-20-50 माणसाच्या नंतर झेंडे, म्हणजे सगळं निळंच निळं या नांदेड शहरामध्ये त्या दिवशी दिसलं पाहिजे. आणि हा उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेला मोर्चा अशी म्हणून दखल लोकांनी घेतली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. दुसरं आमचं असं म्हणणं आहे की आपल्याला जो रूट दिलेला, त्यांनी अगोदरचा ठरवलेला रूट आहे जिल्हाधिकाऱ्यांचा, महात्मा फुलेंचा पुतळा, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, त्याच्यानंतर ब्रिजवरून गुरुद्वाऱ्याचा मार्ग आणि त्या मार्गावरून आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला जायचं. म्हणजे तो सगळा प्रकार हा वनातून जाण्यासारखा आहे, रानातून जाण्यासारखा आहे. आणि आपण जो मोर्चा काढायलो तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांना कळालं पाहिजे की ह्या मोर्चाचा उद्देश काय आहे. आणि ते जर आपल्याला करता येत नसेल तर मोर्चा आपण काढण्याला काही अर्थ नाही. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP ला त्या दिवशी विनंती केली होती की आमचा मोर्चा हा महात्मा फुले मार्गे, महात्मा फुलेपासून शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद चौक, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा, बाबासाहेबांचा पुतळा U-टर्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊ. त्या ठिकाणी जो मंच तयार होईल त्या मंचावर काही प्रमुख व्यक्ती भाषण करतील. आणि राहिला प्रश्न स्टेजवर बसण्याचा, तर स्टेजवर थांबण्यासाठी म्हणून आपण जे आपले पाहुणे म्हणून येत आहेत, अतिथी म्हणून, त्यातमध्ये आनंदराज आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर असतील, सुरेश माने असतील, बडोले साहेब असतील, घोलप साहेब असतील, या सगळ्यांना आपण स्टेजवर बसवू. आणि यांच्याशिवाय दुसरा कुठलाही कार्यकर्ता स्टेजवर कुठल्याही समाजाचा बसणार नाही. आपण फुटपाथच्या त्या रोडवर आपण खुर्च्या टाकू आणि त्या कार्यकर्त्यांसोबत आपण बसू. महार सोडून प्रत्येक पक्षाचा जर माणूस आला तर त्या माणसाला 2-2 मिनटं बोलण्याची संधी आपल्याकडून देण्यात येईल. म्हणजे उपवर्गीकरणाला याही समाजाचा संपूर्ण पाठिंबा, सक्रिय पाठिंबा आपल्याला आहे असं गृहीत धरण्यात येईल. नंबर 2, बोलत असताना मंचावरून कोणीही कोणाच्या संबंधाने शिवराळ भाषा वापरू नये. काय, नीट व्यवस्थित माणसासारखं आपली जी मागणी आहे त्या मागणीच्या संबंधानं आपण बोलावं. अन्यत्र शिवराळ भाषा वापरून कोणामध्ये तेढ निर्माण होईल अशी घोषणा करू नये. मोर्चाचं ठिकाण आपल्याला इकडून द्यायचं होतं अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडून. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP साहेबांना विनंती केली की आता महार आणि मान असा वाद देवेंद्र फडणवीस या पेशव्यानं लावलेला आहे. आणि त्याच्या भांडणाचं स्वरूप त्या दिवशी आम्ही जर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडून गेलोत, होऊ शकते अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यापाशी जमा असलेला मातंग समाज, मोर्चामध्ये असलेला मातंग समाज आणि बौद्ध समाज आणि 59 जातीचे लोक याच्यापैकी एखाद्यानं कोणाला तरी कॉमेंट्स केले आणि त्या कॉमेंट्सच्या माध्यमातून द्वेष निर्माण झाला आणि आरेरावी झाली, तर मला असं वाटतं की आपल्या मोर्चाला गालबोट लागेल.
आणि म्हणून आमचा मार्ग जो असा आहे त्या मार्गानं आम्हाला परवानगी देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. ही गोष्ट त्यांनासुद्धा पटली आणि आपल्याला याच मार्गानं परवानगी मिळण्याची शक्यता आहे. परवानगी मोर्चामध्ये जे तरुण मित्र असतील त्या तरुण मित्रांनी आपली मर्यादा ओळखावी. आपण मोर्चा कोणाच्या नावानं काढायलो तर आपण मोर्चा काढायलो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं. बाबासाहेबाची जी बौद्धिक क्षमता होती त्या बौद्धिक क्षमतेला आपल्या वर्तनातून लाज वाटेल अशा पद्धतीची कुठलीही कृती आपल्याकडून होणार नाही याची काळजी आपल्या समाजाच्या लोकांनी मात्र जाणीवपूर्वक घ्यावी अशी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे. स्लोगन हर्षवर्धन, स्वप्नील हे सगळेजण बसून स्लोगन कुठले ठेवायचे ते ठेवावेत आणि त्या स्लोगनमध्ये जे फलक असतील त्या फलकाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्यात जास्त फलक असतील याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी. बाबासाहेब आंबेडकरांचे फलक बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही समयसूचकता ठेवून काही वाक्य बोलले असतील तर त्या वाक्याचासुद्धा प्रयोग त्या फलकावर आपण करावा आणि लोकांपर्यंत आपण विद्वत्तेचे प्रतीक म्हणून मोर्चा काढायलो याची जाणीव समाजातल्या अन्य समाजातल्या लोकांना व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून आहे. राहिला मुद्दा वेगळा की कोणी जाणून बुजून येऊन मोर्चामध्ये काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करायचा असेल कोणाला तर त्यांना आमचा हा इशारा आहे की आमच्या मोर्चामध्ये येऊन गोंधळ करून आम्हाला गालबोट लावण्याचा प्रयत्न जर केला तर तुमच्या आयुष्यासाठी दुसरी संधी तुम्हाला भेटणार नाही याचीसुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण कसं आहे की आपण बुद्धाचे पाईक आहोत, आपण बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी आहोत. हे सगळं जरी खरं असलं तर आपण महात्मा गांधीच्या विचारानं आपण चालणार नाही. कोणी गालात मारली तर दुसरा गाल पुढी करण्याला एवढे आपण नपुसक झालेलो नाहीत. याचंसुद्धा भान अन्य समाजाच्या लोकांनी ठेवावं एवढी माझी त्यांनासुद्धा विनंती राहील. म्हणून माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की हे नियोजन आपण जे करायलो हे नियोजनात पुन्हा पुन्हा आपण जी जबाबदाऱ्या द्यायलो जबाबदाऱ्या वाटून घ्यायलो त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला कुठल्याही पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी नको आहे आणि आपल्याला शांततेच्या मार्गानं जायचं आहे. आपलं म्हणणं शासनापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं आहे आणि ते शांततेच्या मार्गानं पोहोचलं पाहिजे. महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा आणि नांदेडचा मोर्चा हा दखलपात्रच मोर्चा झाला पाहिजे अशा पद्धतीची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. कारण आजपर्यंत निघालेले मोर्चे असतील, ॲट्रॉसिटीचा असेल, महाबोधी विहाराचा असेल, जावखेड्याचा असेल, त्याच्यानंतर खैरलांजीचा असेल, ॲट्रॉसिटीच्या समर्थनार्थ असेल, या सगळ्या मोर्चांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच आपल्या समाजाच्या लोकांना आपली दिशा त्यांना दाखवलेली आहे. म्हणून याही मोर्चातून आपल्या समाजाच्या लोकांना महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाच्या लोकांना दिशा दाखवण्यात येईल. मोर्चाच्या दिवशी काही प्रमुख लोक जे मोर्चेकरी आहेत, प्रत्येक पक्षाचे प्रत्येक संघटनेचे एक एक माणसांना बोलण्याची तिथं संधी देण्यात येईल. बोलत असताना त्यांनी वेळेचं आणि शब्दाचं भान ठेवून बोलावं. म्हणजे तुम्हाला जी मिळालेली संधी आहे त्या संधीचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीनं करावा अशा पद्धतीची विनंती आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्तीचा वेळ आपण आपल्याकडून होईल तेवढा वेळ आनंदराजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, सुरेश माने खूप मोठे वक्ते आहेत त्यांना द्यावी, बडोले साहेबाला द्यावी, घोलप साहेब त्यांना द्यावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि आपण लोकांना त्यांचं म्हणणं ऐकू देण्याची व्यवस्था संधी त्यांना प्राप्त करून द्यावी. राहिला प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून आपण जे निवेदन लिहिणार आहोत तर जे निवेदन आपलं आहे ते 59 जातीला गृहीत धरून त्यांच्या वैचारिक भूमिकेला समजून घेऊन ते निवेदन आपल्याकडून लिहिल्या जाईल आणि त्या निवेदनावर 59 जातीच्या प्रतिनिधींच्या सह्या असतील, त्यांच्या स्वाक्षऱ्या असतील आणि त्या माध्यमातून आपण ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. या प्रमुख पाहुण्यांना आपण निवेदन देण्यासाठी नेणं हे संयुक्तिक ठरणारं नाही. म्हणून त्यांनी आपलं भाषण झाल्याच्या नंतर मंचावरच थांबावं. निवेदन द्यायला आपण मोर्चेकरी 5, 50, 100 लोक जे काही तिथं जागा मिळेल तेवढेच लोक आपण जावं, निवेदन द्यावं, दोघा-चौघांनी कलेक्टरला ॲड्रेस करावं आणि त्याच्यानंतर आपण शांततेनं परत यावं आणि त्या ठिकाणी परत येऊन
राष्ट्रगीत करून आपण त्या मोर्चाचा समारोप करावा आणि आपल्या घरी परत जात असतानासुद्धा संयमानं, सहनशीलतेनं, समंजसपणानं आपलं मार्गक्रमण करावं, जेणेकरून आपण आंबेडकरवादी आहोत, आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आलेला आहे आणि ती संधी आपण आपल्याकडून कोणाला देऊ नये अशी रास्त अपेक्षा आहे. म्हणून माझी विनंती आहे की मोर्चाचा शेवट आपण घरी जाईपर्यंत शेवट झाला असा गृहीत धरू नये. आपण शांततेनं घरी पोहोचलो म्हणजे आपल्या मोर्चाचा शांततेनं शेवट झाला असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणखीन काही कोणाच्या सूचना असतील तर 4-8 दिवसामध्ये त्या सूचना आमच्यापर्यंत द्या. आम्हाला पैशाची गरज आहे. ज्यांनी पैसे दिले नसतील त्यांनी पैसे द्यावं. आणखीन काही लोकांकडून आपल्याला पैसे प्राप्त करता येत असतील तर ते आपण प्राप्त करावेत, कारण मोर्चाला पैसा खूप लागणार आहे. 10-20 हजार झेंड्याला जेवढा पैसा लागतो तेवढाच पैसा त्या काडीला लागतो. बरोबर आहे की नाही? तेवढाच पैसा त्या काडीला लागतो. म्हणजे सगळ्यात मोठा खर्च आपला जर काय असेल तर झेंड्याचा असेल. आपल्याला तिथं आयचर ठेवावं लागेल, माईक ठेवावं लागेल, भोंग्याची व्यवस्थित व्यवस्था झाली पाहिजे आणि त्या व्यवस्थेमध्ये भाषण होत असताना कोणाचा शब्द अडखळू नये, कोणाकडून कुठल्या पद्धतीची द्विधा मनस्थिती त्या बोलणाराची होऊ नये याचीसुद्धा काळजी संयोजक म्हणून आपण घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण ती व्यवस्था केली पाहिजे. मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून पाण्याची सोय जर आपल्याला करता आली छोट्या छोट्या बाटल्यांची तर ती आपल्या परीनं करण्याचा प्रयत्न करावा. कोणी दाता जर आपल्याला मिळाला पाणी वाटपासाठी तर त्या दात्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावा, आहे की नाही? आणि त्या पद्धतीनं आपण करावं, कारण ऊन खूप आहे. पाऊस आला तर आनंदाची गोष्ट, पाण्याची गरज नाही. पण पाऊस नाही आला तर ऊन खूप आहे, गरमी खूप आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा. बाहेरगावच्या लोकांनी व्यवस्थित यावं आणि व्यवस्थित परत जावं आणि घरी पोहोचल्याची सूचना फोनद्वारे या मोर्चेकऱ्याच्या नांदेडच्या लोकांना त्यांनी द्यावी, म्हणजे आम्ही निवांत राहू शकतो. मी काल सिडकोला आम्ही बैठक घेतली. आमचे कानिंदे साहेब होते, आमचे तरुण मित्र होते, आम्ही सगळ्यांनी घेतली. तिथं एक राजू लांडगे नावाचा कार्यकर्ता आहे, त्यांची पत्नी मला वाटतं नगरसेवक आहे. त्यांनी काल आम्हाला सांगितलं आयचर गाड्या जेवढ्या लागतील तेवढ्या आमच्या सिडकोसाठी मी देतो. मग त्याच्यात 1 लाख जाओ, 2 लाख जाओ का 5 लाख जाओ, ती सगळी जबाबदारी मी एकटा निभवतो. ही जबाबदारी एकटा निभवण्याची गोष्ट त्या राजू लांडगेनं घेतलेली आहे. असाच कोणी दाता आपल्याला मिळाला इथं तर आपण तसा प्रयत्न करू आणि त्या पद्धतीनं मोर्चा आपला जानदार झाला पाहिजे, दखलपात्र झाला पाहिजे. याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करावा. आणि त्या दिवशी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी वेळ नाही किंवा गोंधळ झाला असा काही प्रकार होऊ नये. राष्ट्रगीत हे सन्मानपूर्वक झालं पाहिजे, कारण आपल्या मोर्चाची सांगता राष्ट्रगीतांना व्हावी आणि तो दिवस म्हणजे क्रांतीचा दिवस आहे आपल्या देशाचा. आणि क्रांतीच्या दिवशी आपण राष्ट्रगीतानं त्या क्रांतिवीरांचा सुद्धा आपल्याकडून सन्मान व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. बैठक संपल्याच्या नंतर आता आम्हाला देगाव चाळीला जायचं आहे. आपल्यातले काही प्रमुख लोकांनी देगाव चाळीला सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी यावं. आपण तिथलीसुद्धा बैठक करू आणि तिथूनही खूप मोठा जनसमूह या मोर्चामध्ये सामील होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की मोर्चा शांततेत, संयमात, सहनशीलनं, दखलपात्र पद्धतीनं झाला पाहिजे. या पद्धतीनं आपण मोर्चा यशस्वी करू. समता सैनिक दलाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे विखुरलेल्या मोर्चाला सरळ करणे, सरळ मार्गाने नेणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी पोलिसांची आहेच. पोलिसांचा बंदोबस्त आपण वाढवून ठेवणारच आहोत, पण त्याच्यासाठी आपलं कर्तव्य म्हणून आपली सुरक्षा यंत्रणा ही समता सैनिक दल आहे. या समता सैनिक दलावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि आत्तापर्यंत आम्ही बघत आलो की समता सैनिक दलानं आपली जबाबदारी खूप विश्वासानं, खूप आत्मीयतेनं सांभाळलेली आहे आणि आपलं कर्तव्य त्यांनी बजावलेलं आहे. याही मोर्चाला त्यांनी या पद्धतीनं आपलं कर्तव्य बजवावं आणि मोर्चाला आम्हाला सहकार्य करावं, मदत करावी. भिक्खू संघ आपल्यासोबत आहे. भिक्खू संघ आपल्यासोबत असल्याच्या नंतर कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही. त्या दिवशी आपल्याकडून 5-50 भंतेजी जर आले
आणि आपण सन्मानपूर्वक त्यांना घेऊन तर त्या मोर्चामध्ये आपण गेलो तर मला असं वाटतं की एक आदर्श मोर्चा आपला ठरेल. अशा पद्धतीनं आपण तो मोर्चा काढू एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. नाही हर्षवर्धन सारखी मोठी नाही माझ्या गाडीला 7 घेतलं काय घेतलं त्याचं नाव लिहायला प्रत्येक आयटमवर दिसलं पाहिजे आपलं. तुमचं नाव ओकेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गणपतराव या ना.